निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता सर्वजणच माफी मागतील अशा शब्दात शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सुनावलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या भाषणात जाहीर माफी मागितली। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागत खेद व्यक्त केला, त्यावरून जयंत पाटील यांनी सुनावलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एवढा निष्काळजीपणा महाराष्ट्र सहन करू शकत नाही आणि त्यामुळं आता सगळेच माफी मागतील, कारण समोर निवडणूक आहे। निवडणुका नसत्या तर त्यांनी याकडे पाहिलंही नसतं। निवडणुका आहेत म्हटल्यावर निवडणुकीसाठी माफी मागणं आणि लोकांच्या पुढं, कारण लोकांच्या पुढं जाण्यासाठी या सरकारला महाराष्ट्राच्या तोंड राहिलेलं नाही आणि त्यामुळं सगळेच माफी मागतील। 100 वेळा माफी मागितली तरी केलेला प्रमाण हा माफ करण्यासारखा आहे महाराष्ट्रातल्या दृष्टीनं, असं मला वाटत नाही।